नमस्कार, मी मीना गायकवाड। आज मी जेवढ्या बी बॅग बनवलेले होते ना ते सगळे मी तुम्हाला आज दाखवणार आहे आणि किती म्हणजे कोणती पिशवी किती रुपयाला विकते ते बी मी सांगणार आहे। मी काय वापरते पिशव्यामध्ये, आपल्या ज्या पिशव्या आहेत त्याच्यामध्ये मी काय वापरते, फॉर्म सीटच्या पिशव्या, गव्हाच्या गोणीपासून बनवलेल्या पिशव्या, याचा सगळ्यांचा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे। मी काय काय वापरते आणि कशासाठी वापरते। भरपूर असे काय आहे की जे मी यूज केलेले आहे, बनवलेले आहे प्रोडक्ट, जुने जे पुराणे कपडे असतात त्याच्यापासून, आणि खरंच भरपूर काय अशा गोष्टी आहे की त्या मी बनवत असते। तर चला तर बघूया की अशा ज्या मी पिशव्या बनवते ते मी किती रुपयाला विकते आणि काय, एकूण एक डिटेल मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे। कारण की कमेंट बॉक्समध्ये म्हणजे 1 वर्ष झाले माझ्या चॅनलला आणि 1 वर्षामध्ये माझ्या कमेंट बॉक्समध्ये सारखे मेसेज यायचे की ताई तुम्ही काय वापरतात, आमच्याकडनं अशा पिशव्या शिवल्या जात नाही, काय वापरतात, किती रुपयाला विकतात, आणि असे खूप प्रश्न होते। तर आज त्याच प्रश्नाचं उत्तर मी आज घेऊन आलेले आहे। सगळ्यांचं म्हणणं होतं की तुम्ही काय वापरतात पिशव्यांना, आमच्याकडे पैसे नसतात तर तुम्ही विकत मटेरियल घेतात का, असे तसे खूप प्रश्न होते। त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मी आज आलेले आहे। तर असं आपण जे घरामध्ये वेस्ट जे कपडे असतं त्याच्यापासून मी काय काय बनवू शकते मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे। चला तर आपण एक एक व्हिडिओला सुरू करू। तर ही एक साडी आहे, एक जुनी साडी आहे। ही साडी माझी नाहीये, मला एक ऑर्डर आली होती, त्या ऑर्डरची साडी आहे। साडी खराब झालेली होती, मग त्या ताईने माझ्याकडनं पिशव्या शिवून घेतल्या 2 प्रकारे। तर ही एक पिशवी गोल आकारामध्ये मी चौकोनी आकारामध्ये शिवली होती आणि ही एक पिशवी गोल आकारामध्ये, फक्त मी जी पायपिंग आहे ती वेगवेगळ्या रंगात केलेली आहे। तर काय केलं आहे की मी आधी हे बॉक्स ना तयार करून घेतले, दोन्ही साईडचे मी बॉक्स तयार करून घेतले आणि त्याच्यामध्ये गव्हाच्या गोणीचा वापर केलेला आहे। आधी गव्हाच्या गोणी टाकली, त्याच्यानंतर एक जाड कपडा घेतलेला आहे, थोडासा जाड, जसं आपले आपण नाही का बेडशीट असतात त्याचा सारखा जाड कपडा मी घेतलेला आहे। आणि त्या जाड कपड्या घेतल्यानंतर तर त्याच्यामध्ये मी गव्हाच्या गोणीचा वापर केलेला आहे आणि अशी पायपिंग केलेली आहे आणि एक पट्टी अशी मी तयार करून घेतलेली होती। आणि ही पट्टी पूर्ण मी आधी तयार करून घेते। या पट्टीमध्ये सुद्धा मी गव्हाच्या गोणीचाच वापर केलेला आहे, कारण की ही पूर्ण पिशवी अशी आहे की कमीत कमी 1-2 वर्ष टिकते, कारण की आपण याच्यामध्ये गव्हाच्या गोणीचा वापर केलेला असतो। तर मी तुम्हाला याचं मेजरमेंट दाखवते। तर हे बघायचं मेजरमेंट आहे एवढं 15, एकूण मी घेतलं तर इथे येतं 14, पण अंदाजे 15 धरायचं, कारण की आपण पायपिंग करून सुद्धा हे 15। तर मी 2 बॉक्स असे 15-15 इंचाचे घेतले होते आणि हे घेतले होते मी बंद बनवण्यासाठी। तर बंद तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यानुसार तुम्ही घेऊ शकतात। तर मी हा बंद घेतलेला आहे 15 इंच। तर हे 15 इंचाचे बंद आहे आणि या बंद हे डबल फोल्ड आहे, म्हणजे डबल केलेले आहे। अशी मी डबल घडी घातलेली आहे, हलकी नाही घातली, डबल घडी घातली म्हणजे मजबूतपणा येतो। तर अशा पद्धतीने मी या गव्हाच्या गोणीचा वापर केलेला होता आणि अशी ही पिशवी मी तयार केलेली आहे। तर मी तुम्हाला दुसरी पिशवी दाखवते। तर हे बघा, अशा पद्धतीने ही एक पिशवी मी बनवलेली होती। तर हे बघा, ही एक मी पिशवी बनवलेली होती आणि ही गोल कशी, मी आधी ना चौकोनीमध्येच पिशवी तयार केली होती पूर्ण, आणि याच्यामध्ये सुद्धा गव्हाच्या गोणीचा वापर केलेला आहे। आणि त्या ताईने जुना परकर दिला होता मला, म्हणे परकर टाका म्हणून, तर हा जुना परकर आहे। तर त्या जुन्या परकर पासून आवाज ऐकू शकता तुम्ही गव्हाच्या गोणीचा। तर बघा, मी गव्हाच्या गोणीचा वापर केलेला आहे आणि ह्या लाइनिंग मारताना मी मनाने मारते, फक्त अशा मनाने। मी गोल आकारामध्ये पिशवी आहे आणि त्याच्यामध्ये मी हे वापरलेलं आहे। तर आपली नेक्स्ट जी व्हिडिओ आहे ती याची आहे। तर सेम मी गोल आकारामध्ये, आपल्या चौकोनी आकारामध्ये मी ही पिशवी बनवलेली होती, याच्यामध्ये गव्हाच्या गोणीचा वापर केलेला आहे आणि हा जुनी ही बेडशीट टाकलेली आहे। तर बघू शकतात, आणि याचा आपण पायपिंग घेतलेली आहे। तर असं मी हा पट्टा घेतलेला आहे। तर पट्टा मी तुम्हाला सांगते की खूप जण म्हणतात की ताई तुम्ही पट्टा कोणत्या मापाचा, किती इंचाचा घेता। तर मी तुम्हाला पट्टा दाखवते। पट्टा माझा असतो 4 इंचाचा आणि हा पूर्ण पट्टा या बॅगेला मी कव्हर केलेला आहे। आणि हे बघा, याचा आहे 5 इंच। तर हे 15-15 इंचाचे असे मी बॉक्स घेतलेले आहे। हा एक बॉक्स आणि हा एक बॉक्स 15 इंचाचे मी हे बंद आणि अशी आपण बनवलेलं आहे। जॉईन केल्यानंतर पायपिंग करून घेतलेलं आहे। त्याच पद्धतीने मी दुसरी ही पिशवी मी तयार केलेली होती। ही आपलं जी पॅन्ट आहे, शाळेची जुनी मुलांच्या पॅन्टीत त्याचा वापर केलेला आहे
आणि इथे मी शॉपिंग बॅगचं जे आपले शॉपिंग बॅग भेटतात ना बाजारामध्ये त्याचा वापर केलेला आहे. आणि हे 15 इंचाचे बंद हँडल. तर हे बघा इतकी सुंदरशी आपली बॅग आहे आणि खरंच लहान मुलं आपल्या शाळेत नेऊ शकतात. ज्याच्या शाळेमध्ये टिफिन डबे हे नेऊ शकतात. तर हे बघा हे 13 इंचाचे हे मी बनवलेले होते. 12, 13 जसे पाव तसे आपल्या साईजनुसार. तर सेम याच आकारामध्ये इठावी घेतलेला आहे आणि आपल्या आवडीनुसार पायपिंग केलेलं आहे. पायपिंग आपल्या कॉम्बिनेनुसार आपण करू शकतो, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही करू शकतात. तर मी सांगते, ही जी पिशवी आहे ही मी 40 रुपयाला विकते. कोणी मागितलं तर मी 40ला 50 सांगते आणि 40ला विकते. तर ही पिशवी आपली 70 रुपयाला जाते. कारण की याच्यामध्ये काहीच नाही आम्हाला, म्हणजे आमचीच इन्कम आम्हाला कमी पैसे आम्ही का देतो, कारण की हे जुने पुराणे कपड्यांपासून बनवलेले असतात. पण ते जुने कपडेही नवे दिसतात. इतके जुने कपडे असतात की हे सुद्धा नवीन दिसतात. जसे आम्ही पिशवी शिवल्यानंतर ते नवीन दिसतात. तर हे मी 60, 70ला पिशव्या विकते. ही 60ला विकते गोल आकारामध्ये. आणि ह्या मोठ्या साईज असतात ना, हे काय मला 70 रुपयाला विकते. ही 70ला मी विकते. ही अशा पद्धतीने आपण आपल्या आवडीनुसार तुम्ही तुमची प्राइस याची लावून तुम्ही विकू शकतात. तर असं हे झालं. आणि त्याच्यानंतर मी काय करते, काही पिशव्यामध्ये असे बनवून घेते. हे बघा मी काही असे बनवून घेते आणि याच्यामध्ये फॉर्म सीटचा वापर करते. तुम्ही बघू शकता असे फॉर्म सीट अटॅच करून ठेवते. म्हणजे याची बी व्हिडिओ येणार आहे या पिशवीची. तर पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी मी तुम्हाला सांगू राहिले की मी फॉर्मच्या बी पिशव्या बनवते. तर माझ्याकडे एक फॉर्म लावून एक पिशवी आहे. तर मी तुम्हाला दाखवते. हे बघा ही माझी फॉर्मची पिशवी आहे बॅग. आणि याच्यात मी ब्लाउज पीसचा वापर केलेला आहे. तर हे बघा आपली ही फॉर्म सीटची पिशवी, बॅग म्हणू शकतात, काही म्हणू शकतात. हे बघा आपलं बॉटम. आणि हे बघा अशी आपली ही पिशवी आहे. तर खरंच खूप सुंदर ही बनते. आणि याचा पूर्ण व्हिडिओ युट्यूबवर टाकलेला आहे, तुम्ही बघू शकतात. आणि याच्यात आपण चेनीचा वापर केलेला आहे. त्या साध्या आहे, याचा चेनीचा वापर केलेला आहे. हे बघा इथे आपला एक कप्पा बनतो आणि हा वरती एक कप्पा. तर हे बघा. तर कारण की हे आम्ही वेस्ट कपड्यापासून बनवतो. जास्त काही घेत नाही, जुने नवीन कपडे विकत घेतच नाही. फक्त आम्हाला चेन आम्ही विकत आणतो आणि दोरे विकत घेतो. बाकी काही सगळं घरातलंच मटेरियल असतं. तर त्याच्यापासून आम्ही बनवतो. आणि ही जी बॅग आहे ही आम्ही 120 रुपये, पुढच्या माणसाला आम्ही 120 सांगतो आणि ते 100, 80, 90 रुपयाला आमच्याकडनं खरेदी करतात. तर अशा पद्धतीने हे मी बनवलेलं आहे. त्याच पद्धतीने मी एक साडीपासून, जुन्या साडीच्या पीसपासून हा असा पाऊच तयार केलेला होता. तर तुम्ही पाहू शकतात. लेस लावलेली आहे आणि चेनीचा वापर केलेला आहे. तर याच्यामध्ये मी चेनी ठेवते. माझ्या ज्या मला व्हिडिओ बनवण्यासाठी चेनी लागतात मी त्या याच्यामध्ये ठेवत असते. तर हे बघा असं मी घेतलेलं आहे. आणि हे बघा याच्यात फॉर्मचा वापर केलेला आहे आणि जुना ब्लाउज पीस आहे. तर अशा पद्धतीने मी काही असे वेस्ट आहे जे काही मला लागतात टेलरच्या कामासाठी, मी ते पाऊच मला ठेवून घेतलेले आहे आणि काही मी विकलेले आहे. तर माझ्याकडे असे पाऊच 20 रुपयापासून सुरू होतात. 20 रुपयेवाले छोटे, 15 रुपयेवाले, 40 रुपयेवाले असे मी विकते. कारण की जास्त काही प्राइस आम्ही घेत नाही. कारण की आपलं घरगुती आहे माझं, म्हणजे मी जुन्या पुराण्या कपड्यांपासून मी बनवत असते, त्याच्यामुळे घरगुतीच आहे आणि घेते. आणि बाकीचे तर जास्त करून माझे वाटल्याच जातात. म्हणजे आई आली का आई घेऊन जा, मावशी आली का घेऊन जा, भाऊ आला का घेऊन जा, अशी मी कोणाला बी देत असते. तर अशा पद्धतीने हा एक मी पाऊच तयार केलेला होता. त्याच पद्धतीने सेम फॉर्म सीचा मी वापर केलेला होता आणि फॉर्म सीचाच वापर करून ही अशी बॅग मी बनवलेली होती 2 चेनीची. तर तुम्ही बघू शकतात. आणि याच्यामध्ये मी हे बघा इथे एक आपला कप्पा बनतो आणि एक. तर हे बघा असे आपण बॅग पाहिले होते, तुम्ही माझ्या चॅनलवर अशा बॅगी बघितल्या आहे. आणि ह्या मी वेस्ट ब्लाउज पीस आहे, ब्लाउज पीसला लेस लावून चेनी बसून मी अशा तयार केलेल्या आहे. आणि याच्यामध्ये जे साडीमध्ये जे फॉर्म निघतात ना नवीन साड्यामध्ये, तो फॉर्मचा मी वापर केलेला आहे. तर हे आपली 1 साइड बॅग आहे, लहान मुलींना खरंच खूप आवडतात. तर याचं मला ना किती 12-13 पिशव्या म्हणजे ह्या बॅगी बनवायला आल्या होती, ऑर्डर आली होती मला. तर ती ऑर्डर म्हटले मी त्यांना 12 बॅगी बनवून दिल्या आणि एक मी व्हिडिओ बनवण्यासाठी तयार केली होती ही माझ्यासाठी. तर अशी मी बनवलेलं आहे आणि याचा सुद्धा व्हिडिओ अपलोड आहे चॅनलवर. तर याची लेसचा वापर केलेला आहे. याच्यात मध्ये बघा मी कप्पा बनवला होता एक,
आणि अजून एक हा कप्पा, मोठा कप्पा आपण मोबाईल ठेवण्यासाठी, पैसे ठेवण्यासाठी याचा वापर करू शकतो। तर हे बघा, हे खूप छान अशा हे बॅगी मी तयार केलेल्या होत्या आणि ही साडीपासून बनवलेला आहे। तर याच्यामध्ये सुद्धा मी चेनीचा वापर केलेला आहे अजून एक, आणि तुम्ही बघू शकतात। तर हे दोन म्हणजे भरपूर मोठं कापड होतं आणि ह्या कापडापासून मी अजून एक वस्तू मी तयार केलेली होती। तर हे बघा, हे पॉकेट, फक्त चेनीचा वेगळा, चेन ही वेगळी आहे आणि ही वेगळी आहे। तर सेम हे मी अजून एक पॉकेट तयार केलं होतं याच्या बरोबरच जॉईन। तर तुम्ही असे बघू शकतात कलर बी, आणि इतकं अतिशय सुंदरचं हे पॉकेट होतं। त्या जिचं आहे तिला खूप आवडलं, तर त्यांना बोलले की माझी व्हिडिओ शूट बाकी आहे, त्याच्यामुळे मी ठेवून घेतलं काही दिवसासाठी आणि नंतर त्यांना मी देणार आहे। अतिशय सुंदरसा आपला हा वन साइड ही बॅग मी बनवलेली होती आणि याचा व्हिडिओ, सगळे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। तर ज्यांना खरंच परत एकदा या व्हिडिओ बघायचे असतील तर त्या बघू शकतात। आणि मी या पिशव्या 30-30ला विकते। आपण जेव्हा घ्यायला जातो तर 120, 130, 150, 250 अशी काय असतात किंमत, पण हे आपल्या वेस्ट कपड्यापासून बनवलेल्या बॅगी आहेत, त्याच्यामुळे माझ्याकडे प्राइस कमी आहे। कारण की मी थोडेसे अशा भागात राहते की तिथे पैसे ते बाया कमी करतात। तर माझ्याकडे मी सांगते त्यांना 50-60 पर्यंत, त्या 30-20 पर्यंत येऊन जातात। अशा पद्धतीने आपल्या या मी बनवलेलं आहे। आणि सर्वात जास्त मी काही बॅगी बनवलेल्या होत्या, मी त्या तुम्हाला दाखवते, पाऊच पॉकेट। तर हे बघा, हे असे मी पॉकेट बनवलेले होते, सुंदरसे असे छोटे छोटे। तर याच्यात मी माझं सामान ठेवलेलं आहे। तर हे छोटे मोठे माझे हे सामान आहे, म्हणजे लगेच सापडतं कुठे जायचं ठरलं तर माझ्या पर्समध्येच असतं। असं पर्समध्ये पूर्ण पसारा ठेवण्यापेक्षा एका याच्यामध्येच भरून मी ठेवत असते। तर खूप सुंदरसे हे असे पॉकेट मी तयार केलेले होते आणि त्याच्यानंतर मी असे भरपूर असे पॉकेट बनवलेले होते, काही बेडशीट पासून बनवलेले होते गोल आकारामध्ये। तर याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे। खूप जणांनी याचा व्हिडिओ, म्हणजे खूप जणांना हा व्हिडिओ आवडलेला आहे आणि सर्वात जास्त हा व्हिडिओ आवडलेला आहे कारण की याच्यामध्ये छोटासा तुकडा होता, छोट्याशा तुकड्यापासून हा व्हिडिओ मी शूट केलेला होता। तर अशा पद्धतीने ही पॉकेट पाऊच तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा, म्हणजे तुमच्या सपोर्टामुळे मी अजून छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल। तर हे बघा, हे बॉक्स आहे, मी वेस्ट कपड्यांपासून बनवलेले बॉक्स आहे, गव्हाच्या गोणीचा वापर केलेला आहे। तर याच्यामध्ये मी काय ठेवते तुम्हाला दाखवते। मी याच्यात ना लेस ठेवते, जे वेस्ट जे कपडे असतात, लेस असतात जुने पुराणे, तर ते मी लेस असे ठेवते। आणि एक मी कप्पा बनवला आहे, असा चोर कप्पा, तर त्याच्यामध्ये मी काही पैसे बिसे असे ठेवत असते। काही एक आपला असा रुमाल आहे तर त्याच्यात असे मी ठेवत असते। तर अशा पद्धतीने, तर हा एक आहे माझा छोटासा कप्पा। तर याचा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि हे बघा, असे लेस आपण मी ठेवलेला आहे। त्याच पद्धतीने सगळ्याच ह्याच्यावर मी तयार केलेला आहे, म्हणजे फक्त लेस ठेवण्यासाठीच, कारण की लेस खराब नको हो म्हणून मी लेस ठेवण्यासाठीच अशा बनवलेला आहे, गव्हाच्या गोणीचा वापर केलेला। आणि याचे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड मी केलेले आहे। तर एक हा आहे ना आपली गव्हाच्या गोणीचा वापर करेल मी याच्यामध्ये, आणि याच्यात बी मी तुम्हाला दाखवते की याच्यात बी मी लेसच ठेवलेला आहे। तर भरपूर अशा साड्यापासून जे लिंकतात ना लेस, त्या मी अशा ठेवलेल्या असतात, काही विकत घेतलेल्या, काही साड्यापासून बनवलेल्या, तर अशी हा लेस आहे। आणि ह्या कसं मला आवडतात ह्या असे पॉकेट आणि लेसचा वापर करायला। तर अतिशय सुंदरसा हा आपला बॉक्स आहे। आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की माझ्या चॅनलवर या, बघा, आणि अशा छान छान व्हिडिओ माझ्या चॅनलवर मी अपलोड केलेले आहे, तुम्हाला नक्की पाहायला भेटतील। तर हे बघा, अजून एक पॉकेट मी बनवले होते का साडीच्या ब्लाउज पीसच्या तुकड्यापासून। याच्यामध्ये मी काहीच नाही वापरलेलं, साधं सिंपलचं आपली शॉपिंग बॅग आहे ना त्याचा वापर केलेला आहे। ते तुम्ही पाहू शकता, अतिशय सुंदरसा हा छोटासा पॉकेट आहे। त्याच्यानंतर मी हे लहान लहान मुलांसाठी बनवलेले DIY, तर हे तुकडे होते, त्या तुकड्यापासून एक पेन्सिल पाऊच तयार केलेला होता। आणि हे रुमाल आहे, हा रुमालापासून मी पेन्सिल पाऊच बनवलेले होते। माझ्या घरात खूप छोटे मोठे चिल्ले पिल्ले आहे आमच्या घरी, तर त्यांच्यासाठी हे पाऊच बनवलेले होते। तर तुम्ही बघू शकतात, हा फिशवाला, पतंगवाला। तर हे बघा, आणि याच्यामध्ये फॉर्म सीटचा मी वापर केलेला आहे, हे फॉर्म सीटचे बनवलेले होते। तर अशा आणि लहान मुलांना अशा व्हिडिओज आवडतात बघण्यासाठी बी, आणि त्यांना, आणि तुम्ही स्वतः येऊन अशी पाऊच तयार करून दिली तुमच्या मुलांसाठी तर त्यांना खरंच खूप आनंद होईल। असे मी पाऊच बनवलेले होते। आणि एक असा पाऊच बनवलं होतं, याच्यात गव्हाच्या गोणीचा
वापर केलेला आहे। तर याच्यामध्ये आपण गावी जेव्हा जातो तर आपले कंगवी काही असं सामान तुम्ही याच्यात ठेवू शकतात, चष्मा ठेवू शकतात, असा हा तुम्ही छोटासा। आणि हे बनवणं खूप सोपं आहे, तर त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, नक्की बघा। आणि तुम्हाला याच्यातला कोणता पाऊच आवडला तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। तर हे बघा, हे मी ना गोल आकारामध्ये मडका टाईपची बॅग बनवली होती। ही पंजाबी ड्रेस आहे, जुना झालेला होता आणि खराबी दिसत होता, तर सफेद रंग असल्यामुळे तर खूप खराब होऊन गेला। याच्यातला थोडा मेन पार्ट माझा चांगला होता आणि त्याच्यानुसार मी ही छोटीशी पोटरी टाईप म्हणजे मडका टाईप ही बॅग मी बनवलेली होती। आणि तुम्ही बघू शकता त्याच्यात गव्हाचा आपला शॉपिंग बॅगचा वापर केलेला आहे आणि याचा व्हिडिओ सुद्धा माझ्या चॅनलवर अपलोड आहे। तर तुम्हाला बनवायचं असलं तर खरंच बनवू शकतात आणि याच्यात काही वापर केलेला नाही, इतकी अतिशय सोपी बॅग आहे ही। आणि याच्यानंतर मी तुम्हाला एक छोटीसं पाऊच दाखवते। एक छोटासा तुकड्यापासून मी हा पाऊच तयार केलेला होता, ब्लाउज पीसचा तुकडा होता आणि त्याच्यापासून हा पाऊच तयार केला होता। तर तुम्ही बघू शकता त्याच्यात काही वापर केलेला नाही, फॉर्म सीटचा नाही वापर केलेला, जे शॉपिंग बॅग बाजारात भेटतात त्याचा वापर करून हा पाऊच तयार केलेला आहे। तर तुम्ही बघू शकता त्याच नुसार एक छोटीशी जीन्स पॅन्ट होती मुलाची, त्याला मोठी होत होती, मग त्यांनी शेवटचा भाग कापून टाकला खालचा, तर तो छोटासा तुकड्यापासून मी हा पाऊच तयार केलेला होता त्याच्यासाठी। तर हे बघा, छोटासा आपला हा पाऊच तुम्ही बघू शकतात आणि अतिशय सुंदरसा आहे, याचा व्हिडिओ सुद्धा अपलोड आहे। याच्यात मी भरपूर असे सामान आपण तुम्ही ठेवू शकतात, मेडिसिन गोळ्या बिळ्या, या काय मुलांच्या दप्तरामध्ये छोटासा पाऊच। तर याच्यातला कोणता व्हिडिओ तुम्हाला आवडला तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा। आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सपोर्ट केल्याशिवाय जाऊ नका। तर हे बघा, याच्यामध्ये मी गव्हाच्याच कोणीचा वापर केलेला आहे आणि हा जुना गाऊन होता त्याचा वापर केलेला आहे आणि हा ब्लाउज पीस आहे वरती, जो आपले स्लीक ब्लाउज पीस असतात ना, तर त्याचा वापर केलेला आहे आणि पायपिंग करून घेतलेला आहे। आणि ह्या ज्या पिशव्या आहे या मी 40-40 रुपयाला विकते, इथल्याच बायांना विकते, बाहेर नाही विकत कधी मी, आपल्या जे ओळखीचे आहे त्यांनाच मी या 40-40ला विकते। तर अशा पद्धतीने मी अशा रेटने हर प्रकारची छोटी मोठी विकत असते। तर हा एक सिंपलसा एकच पीस होता माझ्याकडे, त्याच्यामध्ये मी काही सामान ठेवण्यासाठी मला बनवलेलं होतं। तर हे बघा, अशा पद्धतीने मी थोडे मोठे सामान ठेवते मी त्याच्यामध्ये। आणि हा सुद्धा बनवायचा खूप सोपा आहे, ज्यांना टेलरचं काही येतच नाही ते सुद्धा या व्हिडिओ असा पाऊच तयार करू शकतात। तर याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तर नक्की बघा। आणि हा एक व्हिडिओ आहे, तर याच्यामध्ये मी आपला फॉर्म सीटचा वापर केलेला आहे आणि हा ब्लाउज पीस आहे, म्हणजे साडी होती मोठी, खूप मोठी साडी आहे ही, आणि त्या साडीचे मी भरपूर असे बॅगी बनवलेले आहे, काही विकल्या गेल्या, काही आहे माझ्याकडे। तर त्याच्यातले एक पीस मी तुम्हाला दाखवते। तर याच्यात बघा, चेनीचा मी वापर केलेला आहे आणि आपला शॉपिंग बॅगचा, जो आपण बाजारात शॉपिंग बॅग भेटते त्याचा वापर केलेला आहे। आणि ही वन साइड बॅग आहे, तर एकच चेनीची मी बनवलेली होती आणि खरंच अतिशय सुंदरचा हा बॅग बनवली होती। ज्याला आवडली तर त्यांनी, म्हणजे माझी ही व्हिडिओ भरपूर व्हायरल गेली, खूप लोकांनी छान छान कमेंट बी केल्या आणि इतकी व्हिडिओ त्यांना आवडली की परत कमेंट केली की अशा व्हिडिओ परत टाकत जा। तर मी नेक्स्ट व्हिडिओ नक्की याच्यावरच बनवणार आहे, कारण की वेस्ट कपड्यापासून टाकाऊ वस्तू आपण तयार करतो। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हे विकते मी 40 रुपयाला। तर हे बघा, ही गोल आकारामध्ये एक बॅग बनवली होती मी, तर याच्यामध्ये मी असा खाकी जो कपडा आहे त्याचा वापर केलेला होता आणि फॉर्म सीटचा वापर केलेला होता आणि हा थोडीशी मी अशा गोल आकारामध्ये बनवित होती मी। तर बघा किती छान ही, आणि याच्यामध्ये लाइनिंग केलेली आहे आणि एक वेस्ट कपडा होता तो लावलेला आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही कोणतेही कपडा घेऊन छान छान बॅगी बनवू शकतात आणि आपल्या मनावर आहे की आपण कोणत्या किती प्राइसने विकतो, कारण की आपली मेहनत हर बॅगमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मेहनत असते। तर आपल्या याच्यावर असतं आपण कितीला विकला पाहिजे। आणि याच्यातल्या कोणत्या व्हिडिओ म्हणजे कोणती बॅग तुम्हाला आवडली तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। आणि अजून एक आहे, तर हे बघा, अशी रुमाला असतात, त्या रुमालांना मी अशी चेनी बसून हे करतो, म्हणजे मी व्हिडिओ शूट करण्यासाठीच केलं होतं, परत जास्त काही बनवलं नाही। तर तुम्ही अशा बनवू शकतात आणि अतिशय सोपे आहे बनवणं। तर काही असे बॅगी म्हणजे भरपूर असे बॅगी बनवलेल्या होत्या की वेस्ट कपड्यापासून चेनी लेस लावून। तर हे बघा अशा पद्धतीने। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला नक्की लाईक करा,
वेस्ट कपड्यापासून आपण अतिशय सुंदरशी अशी मी छोटीशी मिनी बॅग बनवलेली होती आणि खूप सुंदरशी अशी ही बॅग माझी तयार झालेली आहे। तर अशा आपण वेगवेगळ्या प्रकारच्या मी बॅगी बनवलेल्या होत्या। तर हे बघा एक छोटासा मी पॉकेट तयार केलं होतं आणि याच्यामध्ये ना मी ना मॉलमध्ये गेले होते। मॉलमध्ये काही असं सामान खरेदी केलं होतं आणि त्याचे जे प्लास्टिक होती ना त्या प्लास्टिकचा वापर केलेला आहे याच्यात। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।